शुभ दीपावली. तुम्हा सर्वांना दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि म्हणून पोळ्याचा स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि मग इथेच मी गरम गरम पोळ्या वगैरे करून घेत होती. परत मला आवरून रेडी व्हायचं होतं पूजेसाठी, पण पूजा वगैरे मांडून घ्यायची होती. तर छान अशा सगळ्या पुरणपोळ्या वगैरे बनवल्या. मस्त असं आवरून वगैरे घेतलं आणि पूजा पण मस्त अशी मांडून घेतली. परत कुठे काही राहिलं आहे ते बघून घेत होते एकदा आणि मस्त दारापुढे रांगोळी वगैरे काढली, दिवे वगैरे लावले आणि इतकं छान वाटत होतं ना, सगळं असं प्रसन्न वाटत होतं. खूप सगळीकडे दिवे दिवे लावून घेतले होते तर मस्त अशी लक्ष्मीपूजनची मांडणी वगैरे केली आणि मग आरती वगैरे पण लगेच करून घेतली. मग खाली जाऊन परत आम्हाला गाड्यांच्या पण पूजा करायच्या होत्या. मग इथे खाली आले आणि रुद्रसमर्थाच्या सायकलीची मी पूजा वगैरे करायची राहिली होती, पण त्यांनी आधीच हार घालून घेतला सायकलीला. मग इथे गाड्यांच्या पण पूजा वगैरे करून घेतल्या मस्त अशा आणि मग रुद्रसमर्थाच्या पण सायकलीला हार त्याने आधीच घातलेला होता. मग मी फक्त पूजा वगैरे केली त्याची आणि मग सगळं घरातलं आवरून वगैरे मग फटाके वगैरे फोडायसाठी मग खालीच थांबलो पार्किंगमध्ये. मग फटाके फोडून वगैरे घेत होते आणि इथे मला वाटलं माझा फोटो काढताय म्हणून मी सुरसुरे अशा हातात घेऊन उभे होते, पण ते व्हिडिओ काढत होते. मग इथे माझा भाऊ पण आलेले होते सगळे दोघं पण. तर मग इथे त्यांनी पण फटाके वगैरे फोडले घेऊन मस्त असं फटाके घरी फोडून मग आम्ही निघालो. आमच्या इथे लाईटीचा असं शो लावलेला होता, लाईटिंग लावल्या होत्या सगळ्या आणि मग तिथेच फोटो काढण्यासाठी निघालो होतो आम्ही. तर मग मस्त असे फोटो वगैरे काढले तिथे आणि दिवाळीचं सगळीकडे इतक्या छान छान लाईटी होत्या आणि खूप गर्दी होती, खूप लोक आले होते फोटो काढण्यासाठी. तर मस्त असं लाईटी वगैरे काढून आता घरी निघालो, फोटो वगैरे काढून घरी निघालो. कारण जेवण वगैरे करायचं होतं घरी जाऊन, परत जेवण राहिलेलं होतं, जेवण करून काय आलो नव्हतं. मग घरी आले, मस्त असं जेवण वगैरे करून घेत होते आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला होता आज, त्याच्यामुळे मग चला मस्त असं ताट बनवून घेतलं आणि व्हिडिओला इथेच एंड करते. बाय.